हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल ज्याचं नाव आहे माय कम्फर्ट झोन. इथे गुड मॉर्निंग झालेली होती माझी आणि मी एकटीच उठलेली होते सकाळी सकाळी. तर मग इथे मी आंघोळीसाठी पाणी ठेवलं होतं तापायला. हे बघा, हे दोघं आणखीन पण झोपलेलेच होते. मग काय, मी माझी आंघोळ वगैरे आटपून आलेली होते स्वयंपाक करण्यासाठी. तोपर्यंतही उठलेले नव्हते दोघंही. मग मी स्वयंपाक करत होते. इथे मी पत्तागोबीची भाजी बनवत होते. इथे ना लसण वगैरे कुठं, मला लसण प्रत्येक भाजीत लागतो बाबा. आणि मग इथे लसण मी हिरवी मिरचीचा कूट होता तर तो मी ते पत्तागोबीच्या भाजीमध्ये घालत होते. मग इथे गोबीची भाजी वगैरे झालेली होती आणि मग इथे पोळ्या करायला लागत होते. जितक्या फास्ट फॉरवर्ड इथे दाखवत आहे ना तितकी स्पीड नाही. हां, ठीकठाक आहे स्पीड. मला स्वयंपाक मी लवकर करते तशी, पण तरी पण इथं खूपच जास्त स्पीडमध्ये दाखवते. एवढी स्पीड ॲक्च्युलीमध्ये नाही आहे माझी खरं तर. आणि मग इथे मी पोळ्या शेकत होते. तूप लावणं सुरू होतं पोळ्याला. मी ना तूप वापरते कारण की मी तूप घरी बनवते, तर मग ते ना संपतच नाही. कारण की मला खायला नाही आवडत तूप, पण मला दुसऱ्यांना खाऊ घालायला खूप आवडतं. तर मग अशा प्रकारे मी ना पोळ्या वगैरे पॅक करते, त्यांचे टिफिन पॅक करते. इथे थोडंसं सलाद दिलं त्यांना सोबत, गाजर वगैरे. आणि मग इथे त्यांच्या बॅगमध्ये टिफिन वगैरे टाकत होते आणि मग त्यांना वाटा लावण्यासाठी गेले. कारण की आमच्या पिल्लूला त्यांना बाय करायचं असतं. त्यामुळे मग मी गेले तिच्याजवळ आणि तिला घेतलं जवळ आणि मग बाय बोलत होती ती तिच्या डॅडाला. आणि मग आम्ही अशा प्रकारे दारामध्ये उभं राहून बाय म्हणतो. हे बघा, आमचं पिल्लू पण सांगते की हो मी डॅडाला बाय करतो, आहे ना बाबी? हां, ऐकलं ना. आणि मग मी तिला नंतर जवळ घेतलं कारण की सकाळपासून खूप कामात असल्यामुळे मी तिला जास्त वेळ माझ्याजवळ घेत नव्हते. कारण की फिडिंग पुरतच ती जवळ असायची. मम्मा थांब. तर मग अशा प्रकारे तिचं जेवणसुद्धा तयार झालं. नंतर मग तिला जेवण वगैरे करवलं आणि मग त्याच्यानंतर मालिश करून आंघोळी घातली होती. ही आमची संध्याकाळची क्लिप आहे व्हिडिओची, जी माझी आणि तिची झोप झाल्यानंतरची आहे. मला झोप येत होती आणि ती उठली असल्यामुळे मला झोप कंटिन्यू नाही करता आली. मग काय, इथून पुढं मग ती म्हणते का मम्मा मी तुला गाणं गाऊन झोपी घालते, अंगाई गाते. मग इथे आमची पिल्लू गाणं गाते. नो नो नो. काय, इथं तिच्या जेवणाची वेळ झालेली होती. मग त्याआधी मग मी थोडीशी कॉफी केली कारण की मग झोपेतून उठल्यावर जरा कॉफी प्यायचं मन झालं होतं. मग इथे मी माझी कॉफी रेडी केली आणि मग इथे तिचंही जेवण तयार करत होते. तर मग इथे मी कुकरमध्ये तिच्यासाठी थोडीशी खिचडी लावली. तूप टाकलं होतं थोडंसं खिचडीमध्ये आणि मग काय थोडीशी खिचडी लावली. इथे कुकरमध्ये तिची खिचडी होत होती. मग तिला थोडंसं रेडी केलं, फ्रेश केलं. इथे आमची पिल्लू अशी रेडी झालेली होती आणि मग पुन्हा ती संध्याकाळी जेवण वगैरे करून झोपी केलेली होती. मग मी स्वयंपाक आवरण्यासाठी गेले. मी हे शूट नाही करू शकले स्वयंपाकाचं कारण की मला बाहेर जायचं होतं, तर थोडीशी घाई होती. त्यामुळे मग इथं स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे झालेलं होतं आणि डायरेक्ट मी पाय बोलण्यासाठी आले. मग इथे मी रेडी झाले होते कारण की मला मोबाईलसाठी बाहेर जायचं होतं. माझ्या मोबाईलचा थोडा इश्यू झालेला होता. माझ्या मोबाईलची बॅटरी खराब झाली होती, त्यामुळे मला ती चेंज करायची होती. त्यामुळे मी प्रोझोनमध्ये जायचं ठरवलं. मग त्यानंतर काही वेळाने आम्ही प्रोझोन मॉलला पोहोचलो. प्रोझोन मॉलमध्ये गेल्यानंतर आम्ही बघत होतो की आम्हाला इथे माझ्या मोबाईलची बॅटरी मिळेल की नाही. माझा मोबाईल हा शॉमीचा आहे, रेडमी कंपनीचा. तर मग काय, माझी इच्छा तर नव्हती बघा बाहेर जाण्याची, पण मला माझ्या मोबाईलसाठी जावंच लागलं. कारण की आत्ताच माझ्या मिस्टरांनी मोबाईल घेतला नवीन, तर लगेच मला घेणं पॉसिबल नव्हतं. नाहीतर मी पण घेतला असता, पण आपल्या बजेटच्या बाहेर आहे सध्या ते, त्यामुळे मी नाही घेतला. आणि मग काय ठरवलं की ह्याची बॅटरी बदलायची. बस मग काय आम्ही गेलो आणि मग आमचं तिथं झालं मोये कारण की तिथे एम-आयचं सेंटरच नव्हतं, सर्व्हिस सेंटरच नव्हतं. अशा प्रकारे आम्ही कॅनॉटसाठी निघालो आणि मग कॅनॉटला गेल्यानंतर तिथे पण आम्हाला नाही भेटलं. मग काय आम्ही तिथूनही बघितलं की कुठेतरी भेटतं काय, भरपूर दुकानं शोधली पण तिथे नाही भेटलं. मग आम्हाला ऑप्शनच नव्हतं. मग तिथं थोडंसं मला काहीतरी खाण्याची इच्छा झाली. मग काय, मी खाणं कसं सोडू शकेल, आणि मी तिथं स्प्रिंग पटॅटो घेतलं. आणि मग तिथं स्प्रिंग पटॅटो
घेतल्यावर मला तो खाण्यापासून मोह आवरला नाही आणि मग मी तो लगेच घेऊन टेस्ट करायला सुरुवात केली. इथे बघा हे असं प्रकारे दिसतंय स्प्रिंग पटॅटो आणि मग काय मी घेतला. इतकं तोंडाला पाणी आलं होतं खाण्यासाठी की बस विचारू नका. आणि मी खाल्लं आणि मग तिथून आम्ही पुन्हा निघालो घराकडे. मग काय हे असं काहीतरी टॉवर दिसला आम्हाला आयफल टॉवर. आणि मग काय घरी आल्यानंतर निराशा, कारण की माझ्या मोबाईलचं काम झालेलं नव्हतं. खूप वाईट वाटत होतं. आता बघूया उद्याच्या डेटमध्ये तरी माझ्या मोबाईलचं काम होईल का नाही होईल, आता ते उद्याच बघूया. आणि मी सांगेन तुम्हाला कसं की माझ्या मोबाईलचं काम होईल का नाही होईल किंवा झालं की नाही झालं. मग काय भेटूया उद्या. तोपर्यंत तुम्ही झोपा, मी झोपते. गुड नाईट. स्टे ट्यून फॉर अनदर ब्लॉग. बाय. आणि चुकून माफ.